गोगल काय पाळायची म्हणजे शेंबूड तर लागणारच ना. नमस्कार मंडळी, सुप्रभात. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सकाळ झालेली आहे आणि चहा नाश्ता वगैरे झालेला आहे. आज थोडा उठायला उशीर झाला, पण सकाळ आधीच झाली होती, कारण रुद्र सोडवायला आज मी गेलो होतो लवकर, कारण त्याची व्हॅन गेली होती निघून. मग आम्ही गेलो त्याला सोडवायला. तर चला आज दिवसभर भेटूयातच आपण. सेल्फी गुड मॉर्निंग मन बाळा. गुड मॉर्निंग. सेल्फी गुड मॉर्निंग तुम्हाला. चला भेटूयात आपण आजच्या दिवसभराच्या ब्लॉगमध्ये. बरेच वेळ झाला आम्ही गाडी चालू करायचा प्रयत्न करत होतो, पण गाडी काही चालू होत नव्हती. आणि रुद्र आला आणि गाडीवरती बसला आणि गाडी लगेच चालू झाली. तर आम्ही निघालो आता रुद्रच्या पेनच्या कलेक्शनमधलं अजून एक पेन आणण्यासाठी. तर चला जाऊयात रुद्रसाठी त्याच्या कलेक्शनमधला अजून एक पेन घेऊन येऊयात. तर आपण आलो आहोत रुद्रचं आवडतं दुकान सागर स्टेशनरी. रुद्र गेला आतमध्ये, बघूयात त्याला आता त्याचा पेन भेटतोय का. आहे का पेन? हां, तो आला नाही आहे. मग आता काय दुसरं घ्यायचं का? तर आम्ही जो पेन घ्यायला आलो तो तर आम्हाला भेटला नाही. रुद्रचा थोडा मूड ऑफ झाला, पण त्याने दुसरं त्याच्यापेक्षा मागातला शोधून टाकला. असा आपला रुद्र आहे. चला निघूयात घरी. आता जायचं घरी. चालेल. तर आता संध्याकाळ झाली आहे, आपण दिवाबत्ती करूयात. रुद्र पण आता मॅगी वगैरे खाऊन आलेला आहे आणि रुद्र बसतोय आता परत अभ्यासाला. आपण घेऊ आधी दिवाबत्ती करून. तर आम्ही बघत आहोत महाराष्ट्राची हास्य जत्रा. रुद्रला भरपूर आवडते हास्य जत्रा. आम्ही मधून अजून सारखी लावत असतो. वेळ भेटला की हास्य जत्राच पाहत असतो आम्ही. तो तेलाचा त्रास होणारच आहे ना. अहो गोगल काय पाळायची म्हणजे शेंबूड तर लागणारच ना. तर चला तर मग आता रात्र झाली, जेवून घेऊयात. जेवायला काय केलं आता बघतो. वनिता आहे वरती, तर मीही निघालो आता वरच्या घरामध्ये. चल तर जेवण करून आम्ही आलो आहोत खाली आता जेवायला. मस्तपैकी आपल्या वरण भात, टोमॅटोची चटणी आणि चपाती होती आईने केलेली. वनिता आज लेट आल्यामुळं स्वयंपाक जरा नियोजन आईनेच केले. चला आवरू आपण खालचं घर आणि झोपूयात आता. तर आजचा दिवस जरा कामातच गेला, त्यामुळं काय ब्लॉग बनवायला वेळ भेटला नाही. तर आजच्या ह्या ब्लॉगचा आपण इथेच समाप्ती करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शुभरात्री, गुड नाईट, धन्यवाद.